मारवाड्याचं घर होतं, पण असा मारवाडी चिकट कुणी ह्याच्यावर घेऊ नका. म्हणजे हा दृष्टांत आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मग त्या घरामधला तो जो कोणी मारवाडी होता किंवा तो दुकानदार होता, दुकानदारच म्हणू आपण, त्या दुकानदाराचं असं होतं की कधीच आयुष्यभरात कधी जर दारात कुत्र मांजर काही आलं कधीच तुकडा सुद्धा टाकून दिलेला नाही. एखादा भिकारी आला त्याला कधीच म्हणजे भिक्षा कधी त्याला वाढली नाही. पण एक भिकारी 4 वेळेला तिथं गेला परंतु त्याला काही भिक्षा दिली नाही. त्याने असं चंग म्हणजे धरला की म्हणला ह्याला आपण इतक्या वेळेला झालंय आणि पण प्रत्येक माणसाला हा काहीच देत नाही, एवढं सगळं आहे, मग ह्याला न्यायचं तरी कुठं बरं. कोणाला दान धर्म नाही, ह्या हातानं कुठलंच कधी म्हणजे काय म्हणतो आपण उष्ट्या हातानं कधीच हाणायचं नाही, मग ह्याला बांधून तरी कुठं न्यायचंय. बरं असं काही एखादं एटीएम आहे का की माणसाला बरोबर घेऊन जाता येतं? ह्या भवसागरातली संसारातली एकही वस्तू बरोबर नेता येत नाही. नेता फक्त एकच गोष्ट येते, त्याचं कर्म नेता येतं. कारण का तर कर्माच्या योगे पुन्हा परत ते भोग भोगण्यासाठी परत जन्माला यावं लागतं. संचित क्रियामान कर्म जे काय आहे ते फक्त त्याला घेऊन जावंच लागतं, नको म्हणला तरी जावं लागतं. कर्म मात्र त्याला नेता येतं, परंतु जीवनातली ह्या संसारातली कुठली गोष्ट नेता येत नाही. म्हणलं हे एवढं सगळं असताना हा कुठल्याच माणसाला एखाद्या कुत्र्याला सुद्धा कधी दारात तुकडा टाकला नाही. ह्यानी चंगच बांधला. म्हणलं मी बी ह्याच्याकडनं काहीतरी घेणारच. म्हणलं तो गेला, त्याने सांगितलं म्हणला गेला दारात, म्हणला काहीतरी द्या म्हणलं मला. त्याने सांगितलं म्हणले नाही नाही माझ्याकडे काहीच नाही. म्हणले काहीच नाही कसं, काहीतरी द्या ना म्हणले. अरे म्हणले मी म्हणजे अजून जेवलेलो नाही म्हणे, मलाच कुठं काही नाही. म्हणले काहीतरी शिळा तुकडा असेल तर द्या. नाही नाही म्हणले शिळा तुकडा सुद्धा शिल्लक नाही. मग म्हणले कमीत कमी मग शिळा तुकडा नाही ना, एखादं शर्ट बिर्ट काय असलं तर फाटकं तुटकं मला द्या. आता ह्यानी काय केलं होतं, काहीतरी कहाण्या पण इथून घेऊनच जायचं असं चिंगच बांधलेला होता. म्हणले नाही. सगळ्या वस्तूच्या बाबतीत त्यांनी मागण्याचा प्रयत्न केला, त्यांनी सांगितलं नाही. आणि हा म्हणला आता एक आहे गाड्या, आपण बी आता ठरवून चालू ह्याच्याकडनं काही का होईना न्यायचं म्हणजे न्यायचं. बराच वेळ ह्यांचा वाद चालला, मला काहीतरी घेतल्याशिवाय मी जाणार नाही. आणि तो म्हणायचा माझ्याकडे काहीच नाही, मी तुला काहीच देणार नाही. बराच वेळ गेल्यानंतर शेवटी त्या दुकानदारानं तो चिडला आणि चिडून मग अगदी रागाच्या भरात 4-2 शिव्या त्याला दिल्या. 4-2 शिव्या दिल्या आणि हे टाळ्या वाजवीत उड्या मारीतच पुढं चाललं. आता पार बसलेले लोक होते, ते म्हणले याला काही येड आहे. म्हणले कधीपासून तिथं उभा राहिलं आपण इथून बघतोय. आता त्या दुकानदाराने म्हणले काही ह्याला दिलं नाही, काही नाही. आणि दारातून आता निघाले ते चिडून ह्याला शिवे दिल्यात म्हणलं. आणि हे कुशाल आनंदाने उड्या मारत चाललंय, घेतलं का नाही घेतलं का नाही घेतलं का नाही असं उड्या मारत. त्या पारावरच्या माणसाने त्याला बोललं ए बावळ्या म्हणले इकडे. म्हणले तासभर तिथं घातलाय, एका तासामध्ये म्हणलं तुला काहीच दिलं नाही. त्यांनी एवढं सगळं मागण्याचा प्रयत्न केला, फार शिळी भाकरी मागितली, फाटकं तुटकं शर्ट मागितलं, तुझ्याकडे काही जे असेल ते देव सगळं मागितलं, त्यांनी काहीच नाही दिलं. तुला उलट गचंडून शिवाय देऊन तुला मागायला लावलं, तू खुशाल उड्या मारतोय म्हणलं, तुला आनंद झालाय. मग म्हणला मग मी ठरवलंच होतं तसं जाणार. म्हणजे मग काय घेतलं, 4 शिव्या का होईना पण घेतल्याच म्हणलं ते शिवाय मागायला फिरला. विठ्ठल म्हणजे या संसारामध्ये सगळेच कुणी काही देतील ह्याची गॅरंटी नाही. पण तो एक ईश्वर असा आहे की तुम्हाला भरभरून देऊ शकतो. त्या द्रौपदीला एका बोटभर चिंधीसाठी वस्त्र पुरवले. किती दुःशासन कंटाळला, शेवटी वस्त्रहरण करता आलं नाही, एवढे वस्त्र पुरवले आणि तिचं रक्षण केलं. विठ्ठल श्रीकृष्ण अवतारामध्ये ज्या वेळेला श्रीकृष्ण परमात्मा शिकत होता, माता नंदराजाच्या घरून इकडे जन्म झाला, परंतु मग त्यांना आणून कुठं ठेवलं, गोकुळात नंदराजाच्या तिथं. मग नंदराजाच्या तिथं ठेवल्यानंतर यशोदेमाईने आणि यांनी नंदराजाने त्यांना शिक्षणासाठी ठेवलं. कुठं, संदीपान ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांना शिकायला ठेवलं.
पण ते तिथं शिकायला गेल्यानंतर तिथं पहिलाच एक ब्राह्मण समाजाचा पण गरीब कुटुंबातली एक व्यक्ती एक विद्यार्थी तिथे शिकत होते, त्याचं नाव सुदामा. त्या सुदामानं हे दोघ जण एकाच गुरूंकडे शिकत असताना त्या एकमेकाचा स्वभाव जुळला आणि अशी घट्ट मैत्री झाली की अगदी त्यांना दृष्ट लागल अशा पद्धतीची सुदाम्याची आणि श्रीकृष्ण परमात्म्याची मैत्री झाली. तिथं शिक्षण झालं, सगळं झालं. परंतु आता श्रीकृष्ण परमात्मा म्हणलं तर काय, राजघराण्याचा वारसा असलेला, त्याला काय कमी. आणि सुदामा हा एका गरीब ब्राह्मणाचा मुलगा होता. पुढे चालून शिक्षण त्यांचं झालं. सुदामाच्या गावाला गेला. नंदराजाने श्रीकृष्ण परमात्म्याला इथं आल्यानंतर ते नंदराजाच्या पाठीमाग श्रीकृष्ण परमात्मा राजा झाला. हे सगळं असताना दोघांचं अनेक वर्षाचं म्हणजे खंडित झालं एकमेकाचं येणं जाणं किंवा काय सगळं. परंतु बोलत असताना पुढे चालून त्या सुदाम्याचं लग्न झालं. सुशीला नावाची त्याला पत्नी मिळाली. परंतु 5 घरं मागितल्याशिवाय, एवढी दरिद्री त्यांची की 5 घरं मागितल्याशिवाय अन्न सुद्धा कुटुंबाला मिळणार नाही, अशा पद्धतीची परिस्थिती. पुढे चालून भिक्षा देणारे बी कंटाळले. रोज 5 घरं मागायची, पण मग रोज एखादं घर आज कमी व्हायचं, उद्या 2 घरं. काही दिवस त्या सुदाम्याचे असे जायचे की त्या सुदाम्याला अक्षरशः त्या कुटुंबाला भिक्षाही मिळत नव्हती. ज्या दिवशी भिक्षा मिळणार नाही त्या दिवशी त्या कुटुंबाला उपाशी झोपावं लागत होतं. पण ह्याचा त्या श्रीकृष्ण परमात्म्याची चर्चा मंडळी समोर, त्याच्या बायको समोर त्याची व्हायची की श्रीकृष्ण परमात्मा आणि मी एका वर्गात होतो, तिथे शिकायला एका आश्रमात होतो. संदीपान ऋषीच्या आश्रमामध्ये मी शिक्षण घेतलं. आम्ही खूप मैत्री होती आमची, आमचा एकमेकावर खूप जीव होता. अशा पद्धतीचं कधीतरी बायको बरोबर बोलणं होताना व्हायचं. त्या सुशीला नावाच्या पत्नीला ज्या वेळेला दारिद्र्य अगदी वाढत चाललं, कुटुंबाची वाताहत व्हायला लागली, एक वेळचं जेवण सुद्धा काही काळ मिळेल असं झालं, त्यावेळेला सुशीलाच्या लक्षात आलं की जर नंदराजाचा मुलगा श्रीकृष्ण परमात्मा हा राजा आहे, ह्यांचा मित्र आहे, आणि हे तर सांगतायत की आमची एवढी घट्ट मैत्री होती की जगात दुसरी कोणाची मैत्री नसेल. आजही फ्रेंडशिप डेला वगैरे श्रीकृष्ण परमात्म्याचे आणि सुदाम्याचे जीवनचरित्राचे पोस्ट पडल्या जातात. एवढी ती मैत्री घट्ट होती. मग तिनं लक्षात आणून दिलं. एक दिवशी सुदाम्याला सांगितलं, का हो म्हणले, तुमची आणि त्या श्रीकृष्ण परमात्म्याची तुमची घट्ट मैत्री होती म्हणणार, आणि मग तो एवढा राजा आहे आणि तुमच्यावर अशी वेळ आहे, तुम्ही एक दिवशी जाऊन त्यांना का थोडस आपली परिस्थिती सांगत नाहीत, त्यांच्याकडनं मदत का काही घेत नाहीत. परंतु त्या सुदाम्याला ते कसं तरी वाटायचं. मैत्री वेगळा विषय, पण आपण हात कसे पसरावेत, आपण लाचार कसं व्हावं, मैत्री हा विषय वेगळा आहे. पण आज वेळ आली म्हणून लाचार कसं व्हायचं, त्याला बऱ्याच वेळेला सांगितलं. पण शेवटी एक दिवशी पत्नीने सांगितलं, अहो तुमचं माझं ठीक आहे, आपण सहन करू, पण आपल्या मुलांना उपवास घडायला लागलेत. मी म्हणते ते ऐका ना. एक दिवस तुमच्या मित्राकडं श्रीकृष्ण परमात्म्याकडे जा ना एक दिवशी, आणि मग श्रीकृष्ण परमात्म्याकडे जा म्हटल्यानंतर आता हे तेव्हापासूनच आहे, हे काय आजच नाही. म्हणजे लक्षात आलं, लगेच हसायला लागले सगळे. बायकाचं तेव्हापासूनच ऐकत होते, आजच ऐकते तर असं काय नाही. ऐकावं लागलं सुदाम्याला. सुदाम्याने ऐकलं आणि म्हणलं ठीक आहे, तुझा आग्रहच आहे ना, तर ठीक आहे म्हणे, मी जातो आणि श्रीकृष्ण परमात्म्याकडे जाऊन माझ्या पद्धतीने मी त्याची भेट घेऊन येतो म्हणे. आता हे फाटलेलं शर्ट, परिस्थिती एकदम हालाकीची, अगदी शरीरयष्टी अशी झालेली. कधीतरी जेवायचं कधी मिळेल तेव्हा, एखाद दिवशी मिळालं तर थोडंच मिळालं तर मुलांनाच घालायचं, पती पत्नीनं तसंच उपाशी राहायचं. शरीरयष्टी काष्ट झालेली, अंगावरचे कपडे फाटले तुटलेले. अशा पद्धतीत श्रीकृष्ण परमात्म्याकडं हा सुदामा तिथं गेला. पण राजवाड्याच्या बाहेर द्वारपाल उभे होते. तिथं आल्यानंतर त्या द्वारपालाने ह्याची अवस्था पाहिली, आणि अवस्था पाहिल्यानंतर त्याला काही पुढे जाऊ देणार. त्याने सांगितलं, अरे बाबांनो, मला तुमचा राजा श्रीकृष्ण परमात्मा त्याची भेट घ्यायची म्हणे. ते म्हटले नाही, तुला जाता येणार नाही. बराच वेळ झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझी मैत्री आहे, तुम्ही फक्त माझा निरोप तर राजापर्यंत पोहोचवा, श्रीकृष्ण परमात्म्यापर्यंत माझा हा एवढा निरोप तर द्या ना.
मग ते बराच वेळचा आग्रह धरल्यानंतर द्वारपालांनी ठरवलं, म्हणलं आधी राजाला तर निरोप देऊ. म्हणले काय नाव सांगायचं? म्हणले काही नाही, तुमचा बालपणीचा मित्र सुदामा इथं बाहेर आलेला आहे, तो तुमच्या भेटीची अपेक्षा करतोय, असा फक्त निरोप द्यावा. आणि मग ते द्वारपाल गेले आणि श्रीकृष्ण परमात्मा सिंहासनावर बसलेले होते. त्यांनी सांगितलं की सुदामा नावाचा तुमचा मित्र, पण तो त्याचा जर वेश जर पाहिला तर फाटके कपडे आणि तो तुमचा मित्र आहे म्हणून सांगतोय, सुदामा नाव सांगतोय म्हणे, आणि तुमच्या भेटीसाठी तो आतमध्ये यायचं म्हणतोय. हे ऐकल्याबरोबर त्या भगवान श्रीकृष्ण सिंहासनावरनं उडीच मारली खाली आणि वेगानं ते बाहेर आले आणि त्या सुदाम्याच्या अंगावरती हात टाकला आणि सुदाम्याला घेऊन ते राजवाड्यामध्ये गेले. राजवाड्यात जात असताना हे सगळे द्वारपाल बघतायत आणि त्या द्वारपालांच्या समोर अशी मिठी मारली त्या सुदाम्याला की एवढ्या दिवसाची खरी मैत्री आणि तो अंतकरण एकमेकाचं जे होतं ते उफाळून आल्यासारखं झालं. आणि श्रीकृष्ण परमात्म्याने त्याला मिठी मारली. बराच वेळ ते मिठी सोडेनात. या सगळ्यांनाच कळना ह्याची अवस्था काय, ह्याचे कपडे काय, आणि आपला राजा, आणि अशा पद्धतीत मिठीत घेतलंय. सगळ्या त्या द्वारपालांना सगळे सूचना केल्या की पूजेचं साहित्य आणा. त्याची षोडशोपचारी पूजा केली, कारण अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे भारताची. आणि मग त्याचं पाहुण्याचं स्वागत जसं करावं, अक्षरशः ह्या जगाचा मालक श्रीकृष्ण परमात्म्याने मैत्री इतकी घट्ट होती ती जपण्यासाठी त्या परमात्म्याने त्या सुदाम्याचे पाय धुतले, त्याचं पाणी प्राशन केलं आणि पाणी प्राशन केल्यानंतर त्याला गंध वगैरे लावला. आता श्रीकृष्ण परमात्म्याने लावलेला गंध नशीब कुठं असतं? माणूस सहज काय म्हणतो, हातातलं नेहीन, हात कुठं करतो? इथं. ज्याच्या कपाळाला इथं नशीब जर असेल आणि तिथं परमात्म्याचा अखिलकोट ब्राह्मण नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं ह्या जगाच्या बापाचा हात लागल्यावर त्याची ताकद आहे का? त्याची हरी कृपे त्याचा नाश झाला, नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला, नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. त्या सुदाम्याला पाहिल्यानंतर ऊन भरून आलं आणि त्या या जगाच्या मालकानं त्या सुदाम्याचं म्हणजे षोडशोपचारी पूजा केली आणि गंध लावला आणि त्याच्या नशीबच बदलून गेलं. पण पत्नीनं निरोप दिलेला होता. त्या परमात्म्यानं सिंहासनावरती त्या सुदाम्याला बसवलं. गप्पा गोष्टी झाल्या. पण सुदाम्यानं जाताना काय केलं होतं? न्यायला तर काही नाही, एवढं मित्राला भेट घेण्यासाठी तर जायचंय, पण त्याला काहीतरी घ्यावं लागेल ना, न्यावं लागेल ना. पण घरात एवढी दरिद्री की न्यायचं काय? थोडेसे पोहे फक्त होते. त्याच्या पत्नीनं ते तेवढे पोहे फक्त बरोबर दिलेले होते. आणि मग ते पोहे फक्त बरोबर, पण आता तिथं हे सगळं वैभव बघितल्यानंतर ते पोहे कसे द्यावे? कारण का सिंहासनावर बसवलं, सर्व दासांना सांगितलं, 5 पक्वान्नांचं भोजन तिथं आणलं, त्यांना जीव घातलं. श्रीकृष्ण परमात्म्यानं त्या सुदाम्याला स्वतःच्या हातानं, आता